नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय काटकर विद्यारत्न एज्युटेक या आपल्या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्याला आजकाल गणितामध्ये काही असे प्रश्न विचारले जातात, की त्यांचं म्हणजे गणित बघितलं, की आपल्याला ते सोडवायचं सोडून ते सोडायची जास्त इच्छा होते. बरोबर आहे का? असे काही प्रश्न असतात. उदाहरणार्थ आपण जर बघायला गेलं, तर असे मोठमोठे गुणाकार आपल्याला बघायला मिळतात. आता इथं स्क्रीनवरती दिलेलं आहे बघा 84,000 84,976 गुणिले 99,999. आता या गणितामध्ये आपण जर पाहायला गेलं तर आपल्याला सगळ्यात जास्त भीती असते की एवढा मोठा जर गुणाकार आपण पेपरमध्ये करत बसलो तर आपला पेपर मधला 60% वेळ तर असल्या कॅल्क्युलेशन मध्ये निघून जाईल, म्हणजे आपल्याला पेपर पूर्ण कव्हर करता येणार नाही. पण आजपासून ही भीती अजिबात बाळगायची गरज नाही. का? तर याच्यासाठी आपण एक सोपी ट्रिक आणलेली आहे. जी ट्रिक्स तुम्हाला तुमच्या गणिताचं उत्तर फक्त 3 ते 4 सेकंदामध्ये देणार आहे. काय म्हणतोय बघा मी? फक्त 3 ते 4 सेकंदामध्ये तुम्ही या प्रकारच्या गणितांचं उत्तर काढू शकता. आणि याच्यासाठी बघा मी काय म्हणतोय, याच्यासाठी जे काही बेसिक आहे ते आपण या लेक्चरला बघून घेऊया. मग आता इथं आपण जर बघायला गेलं तर सुरुवातीला बघा काही गणित दिलेली आहेत. ती गणित बघूया आपण. 45 गुणिले 99. आता 45 गुणिले 99 या संख्येमध्ये आपल्याला गुणायचं आहे 45 ला कशानं? 99 न. लक्षात ठेवा, जी काही दुसरी संख्या आहे म्हणजे 45 तिला पहिल्यांदा पकडायचं, तिच्यातून एक कमी करून लिहायचं. 45 मधून एक गेलं, राहिलं किती? 44. बघा काय म्हणतोय मी, 45 मधून एक गेलं, राहिलं किती? 44. किती 9 आहेत? 2 9 आहेत. तेवढ्या लाईन मारून घ्यायच्या. बघा मी काय म्हणतोय, जेवढे 9 होते तेवढ्या लाईन मी मारून घेतल्या. किती 9 होते? 2 9 होते. मी तेवढे लाईन मारून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचंय, या प्रत्येक संख्येला आलेल्या प्रत्येक संख्येला 9 मधून वजा करायचंय. 9 मधून 4 गेलं, राहिलं 5 आणि 9 मधून 4 गेलं, राहिलं 5. याचा अर्थ आपलं उत्तर असेल 4,455. बघा किती सोप्या पद्धतीनं कोणत्याही प्रकारचा गुणाकार न करता आपण हे उत्तर काढलेलं आहे. समजलं सगळ्यांना? ठीक. मग आता अशाच पद्धतीनं पुढचं गणित देखील आपण बघूया. पुढचं गणित काय आहे बघा. 67 गुणिले 99. इथं किती आहे? 67. एक कमी करून लिहिलं, ते आलं 66. किती आलं? 66. किती 9 आहेत? 2 9. तेवढ्या लाईन मारल्या. आता मला सांगा, 9 मधून 6 गेलं, राहिलं 3. त्यानंतर 9 मधून 6 गेलं, राहिलं 3. म्हणजे 6,633 हे आपलं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बघा कोणत्याही प्रकारचा गुणाकार मी इथं केलेला नाही. हीच ट्रिक आपल्याला एक्झाम मध्ये करायची आहे आणि आपलं येणारं उत्तर फक्त 3 ते 4 सेकंदात काढण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. समजलं सगळ्यांना? ठीक. पुढचं गणित देखील बघूया. 83 गुणिले 99. आता 83 गुणिले 99 या गणितामध्ये आपण जर बघायला गेलं तर 83 आहे, मग एक कमी केलं, किती आलं रे? 82. इथं आलं 82. किती 9 आहेत? 2 9 आहेत. 2 लाईन मारल्या. बरोबर आहे? ठीक. 9 मधून 2 गेलं, राहिलं 7 आणि 9 मधून 8 गेलं, राहिलं 1. म्हणजे उत्तर असेल 8,217. बघा किती सोप्या पद्धतीने आपण उत्तर काढलेलं आहे. उत्तर किती आहे आपलं? 8,217. मग आता अशाच पद्धतीनं पुढचं 3 अंकी संख्यांचं देखील आपल्याला पाहायचं आहे. इथं पाहूया. 165 गुणिले 199. इथं देखील तेच करायचंय आपल्याला जे आतापर्यंत आपण करत आलेलो आहोत. आता इथं 165 आहे. 165 ला आपल्याला किती कमी करायचंय? 1 कमी करायचंय. किती आलं ते? 164. किती 9 आहेत? 3 9 आहेत. 1 2 3. 9 मधून 4 गेलं, राहिलं 5. 9 मधून 6 गेलं, राहिलं 3 आणि 9 मधून 1 गेलं, राहिलं 8. याचा अर्थ आपलं उत्तर असेल 1,64,835. बघा कोणत्याही प्रकारचा गुणाकार न करता आपण हे उत्तर काढलेलं
आहे. म्हणजे आपल्याला येणाऱ्या गणितांची उत्तरं आपण फक्त त्याची वजाबाकी करून काढू शकतो. बघूया आपण पुढचं गणित 347 गुणिले 999. आता इथं 347 मधून एक गेलं, राहिलं 346. किती 9 आहेत? 3 9 आहेत. मग 3 9 म्हटल्यानंतर आपल्याला त्यामधून काय वजा करायचं? या संख्या वजा करायच्या आहेत. मग आता 9 मधून 6 गेलं, राहिलं किती? 3. 9 मधून 4 गेलं, राहिलं किती? 5. आणि 9 मधून 3 गेलं, राहिलं किती? 6. याचा अर्थ आपलं उत्तर असेल 3,46,553. सॉरी, 3,46,653 आहे बघा. 653. 3,46,000 3,46,653. समजलं सगळ्यांना? बघा किती सोप्या पद्धतीनं आपण या प्रश्नांची उत्तरं पाहिलेली आहेत. याच पद्धतीनं तुम्ही मला सांगायचंय 651 गुणिले 999 या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काढता आलंच पाहिजे. आता पुढे पाहूया आपण. पुढचे जे काही गणित आपल्याला विचारले आहेत ती गणित आपल्याला कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायची आहेत ती देखील आपल्याला पाहायची आहेत. मग आता इथं आपण जर बघितलं तर काय गणित दिलंय बघा. आतापर्यंत आपण 3 अंकी संख्या बघितल्या. किती अंकी संख्या बघितल्या? 3 अंकी. आता आपल्याला 4 अंकी संख्या दिल्या असतील, 5 अंकी संख्या दिल्या असतील, त्यांचा देखील गुणाकार आपल्याला करता आला पाहिजे. मग आता इथं मला सांगा, आपल्याला संख्या दिलेली आहे 2636 म्हणजे 2636 गुणिले 9999. मला सांगा 2636 मधून एक कमी करून लिहिलं, ते उत्तर आलं 2635. बघा याच्यानंतर आपल्याला किती 9 आहेत? 4 9 आहेत. म्हणजे 4 लाईन आल्या. 4 लाईन मधून आपल्याला काय करायचंय बघा, प्रत्येक संख्या 9 मधून वजा करायचे. 9 मधून 5 गेलं, राहिलं किती? 4. 9 मधून 3 गेलं, राहिलं किती? 6. 9 मधून 6 गेलं, राहिलं किती? 3. आणि 9 मधून 2 गेलं, राहिलं किती? 7. आता अशा पद्धतीनं आपलं जे उत्तर आहे ते आलेलं असणार आहे. बघा किती सोप्या पद्धतीनं आपण त्याचं उत्तर काढलं. 2,63,57,364 हे आपलं उत्तर असणार आहे. बघा किती सोप्या पद्धतीने 4 अंकी संख्या जरी असेल तरी देखील आपण त्याचं उत्तर काढलेलं आहे. म्हणजे आपल्याला इथं या पुढच्या प्रश्नाचं देखील उत्तर काढता आलं पाहिजे. बघा काय आहे? 7,852. आता 7,852 आपल्याला काय करायचंय? एक कमी करून लिहायचंय. म्हणल्यानंतर आपण लिहिलं 7,851. मला सांगा आपल्याला इथं किती कमी करायचंय रे? एक कमी करायचं होतं. लिहिलं. त्यानंतर किती 9 आहेत? 4 9 आहेत. 4 9 1 2 3 4. मग आता 4 9 मध्ये आपल्याला प्रत्येक संख्या 9 मधून वजा करायची आहे. 9 मधून 1 गेलं, राहिलं किती? 8. 9 मधून 5 गेलं, राहिलं किती? 4. 9 मधून 8 गेलं, राहिलं किती? 1. आणि 9 मधून 7 गेलं, राहिलं 2. याचा अर्थ आपलं उत्तर असेल 7,85,12,148. बघा किती सोप्या पद्धतीनं आपण या संख्यांचा गुणाकार केलेला आहे. सगळ्यांना इथपर्यंत समजलं असेल. पुढच्या देखील आपल्याला 5 अंकी संख्यांचा गुणाकार पाहायचा आहे. आता इथं 5 अंकी संख्या आहे 15,247 गुणिले 99,999. मला सांगा या गणितामध्ये एक कमी करून जर लिहिलं तर उत्तर काय येते बघा? 15,246. बघा हे एक कमी करून लिहिलं, उत्तर आलं 15,246. किती 9 आहेत? 5 9 आहेत. 5 वेळा आपल्या लाईन आल्या पाहिजेत. 5 लाईन आल्या. त्यानंतर पुढं 9 मधून 6 गेलं, राहिलं किती? 3. 9 मधून 4 गेलं, राहिलं किती? 5. 9 मधून 2 गेलं, राहिलं 7. आणि आपल्या लाईन 5 होत्या. ओके सॉरी, इथं आपल्याला एक लाईन कमी आलेली आहे. मग आता या पद्धतीनं आपण पुन्हा एकदा बघूया. बघा 15,247 म्हणल्यानंतर आपल्याला जे उत्तर येणार आहे ते एक कमी करून 15,246. 1 2 3 4 5
आता या 5 मधून आपल्याला काय करायचंय रे, प्रत्येक ठिकाणी 9 मधून वजा केलेली संख्या लिहायची आहे. मग आता इथं 6 आहे, इथं किती आहे बघा, 6 आहे. 6 मधून 9 गेलं, किती राहिलं रे, 3 राहिलं. किती राहिलं, 3 राहिलं. 9 मधून 4 गेलं, राहिलं किती, 5. 9 मधून 2 गेलं, राहिलं किती, 7. 9 मधून 5 गेलं, राहिलं किती, 4. आणि 9 मधून 1 गेलं. 9 मधून 1 गेल्यानंतर किती राहतं, म्हणजे आपल्याला जे काही आपल्याला उत्तर असेल ते आपण काढलेलं आहे. समजलं सगळ्यांना? बघा, या पद्धतीनं आपल्याला उत्तरं काढायची आहेत. याच पद्धतीनं मला तुम्ही सांगायचं आहे, की या आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं पाहिजे. समजलं सगळ्यांना? मला कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी सांगायचं आहे, की या प्रश्नाचं उत्तर किती यायला हवं, जेणेकरून अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले गेले तर ते सॉल्व्ह करता आले पाहिजेत. आणि रिसेंटली झालेल्या पोलीस भरतीच्या म्हणा किंवा एस-एस-सीच्या पेपरमध्ये आपण जर पाहायला गेलं तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला बघायला मिळालेले होते. आणि अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये विद्यार्थ्यांना लागलेला वेळ हा नक्कीच जास्त होता. तो टाळण्यासाठी आपण या पद्धतीनं त्याची उत्तरं काढली पाहिजेत. ओके, ठीक. पुढे बघूया आपण. आतापर्यंत आपण जे काही बघितलं त्यामध्ये ज्या संख्या होत्या आणि जे 9 होते यांची संख्या समान होती. म्हणजे 4 अंकी संख्या असेल तर 9 देखील 4 वेळाच होतं. 5 अंकी संख्या असेल तर 9 देखील 5 वेळा होतं. 2 अंकी संख्या असेल तर 9 देखील 2 वेळाच होतं. मात्र इथं आपल्याला या गणितामध्ये पाहायचं आहे, जर आपल्याला असं नसेल की ती संख्या, बघा मी काय म्हणतोय, ती जी आपल्याला संख्या दिलेली आहे ती जर 9 पेक्षा, म्हणजे 9 आणि जी संख्या आहे त्यांची जे अंक आहेत ते समान नसतील तर काय करायचंय, या देखील पद्धती आपल्याला पाहायच्या आहेत. पहिल्यांदा आपण हे गणित बघूया. 252 गुणिले 9999. आता इथं जर आपल्याला पाहायला गेलं तर जे करतोय आतापर्यंत तीच मेथड आपल्याला कंटिन्यू करायची आहे. बघा मी पुन्हा एकदा बघूया. 252 मधून 1 गेलं, राहिलं किती, 251. मग आता याच्यावरती 1 2 3 4, 1 2 3 4 लाईन. मला सांगा, 9 मधून 1 गेलं, राहिलं किती, 8. 9 मधून 5 गेलं, राहिलं किती, बघा मी काय म्हणतोय, 9 मधून 5 गेलं, राहिलं किती, तर 4. त्यानंतर पुढं 9 मधून 2 गेलं, राहिलं 7. आता 9 मधून इथं काहीच नाहीये, म्हणजे काय असणार आहे, 0. 9 मधून 0 गेलं, राहिलं 9. याचा अर्थ आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे बघा, 25,19,748. बघा, जिथं काही नव्हतं तिथं आपण काय केलं, मग इथं काही नाही वजा करायला, मग मी काय घेतला, 0 घेतला आणि ते शून्यातनं म्हणजे 9 मधून 0 वजा केला. समजलं? 9 तर आपल्याला घ्यायचंच आहे. तिथं संख्या नव्हती त्यामुळे 9चं 9 आहे असं आलं. पुन्हा एकदा बघूया पुढचा अंक बघूया आपण. काय सांगितलंय, 667. आता सॉरी 676. 676 मधून 1 गेलं, किती आलं, 675. 1 2 3 4 5, म्हणजे 1 2 3 4 5 या 5 लाईन आल्या. समजलं सगळ्यांना? ठीक. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा 9 मधून 5 गेलं, राहिलं किती, 4. 9 मधून 7 गेलं, राहिलं किती, 2. 9 मधून 6 गेलं, राहिलं 3. इथं वजा करण्यासाठी संख्या नाहीत, तिथं 9 आणि 9 या संख्या आल्या. आता आपलं जे उत्तर झालं ते काय असेल बघा, 6,95,99,324. समजलं सगळ्यांना? बघा, या किती सोप्या पद्धतीनं आपण या प्रश्नांची उत्तरं काढलेली आहेत. ठीक. आता पुढे बघूया. आतापर्यंत आपण जे बघितलं याच्यामध्ये 9 जास्त होते, पण या संख्येपेक्षा 9 जर कमी असतील तर त्या संख्यांचा गुणाकार कशा पद्धतीनं करायचा आहे हे देखील आपल्याला पाहायचं आहे. बघूया आता याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर या संख्यांचा गुणाकार करत असताना, बघा मी काय म्हणतोय, जेवढ्या वेळा 9 लिहिलेला आहे तेवढ्या वेळा आपल्याला ते वजा करायचं आहे. बघूया आपण.
87 गुणिले 9999. आता इथं देखील 87 ही लहान संख्या आहे, 9999 हे 4 अंकी संख्या आहे. इथं देखील एक कमी करून लिहिलं, किती आलं? 86. 86 ला आपल्याला 4 लाईन मारून घेतल्या पुढं 86 म्हणजे 9 मधून 6 गेलं, राहिलं किती? 3. त्यानंतर 9 मधून 8 गेलं, राहिलं किती? 1. त्यानंतर जाण्यासाठी काहीच नाही, म्हणजे इथं 9 आणि इथं देखील 9. आपल्याला जे काही उत्तर आलं असेल ते असेल 8,69,913. बघा किती सोप्या पद्धतीनं आपण या प्रश्नांची उत्तरं काढत आहोत. त्यानंतर पुढे जाऊन बघूया, आपल्याला 105 दिलेलं आहे. 105 मधून 1 गेलं, राहिलं किती? 104. आता संख्या मोजा, 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. आता याच्यामध्ये 9 मधून 4 गेलं, राहिलं किती? 5. 9 मधून 0 गेलं, राहिलं किती? 9. 9 मधून 1 गेलं, राहिलं किती? 8. त्यानंतर इथं घालवण्यासाठी काहीच नाहीये, म्हणजे काय असणार आहे? 9 असणार आहे. बघा या देखील प्रश्नाचं उत्तर आपण खूप सोप्या पद्धतीनं काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही जी पद्धत आहे ती वापरून आपण कोणत्याही प्रकारचं उत्तर, म्हणजे कोणत्याही म्हणजे कोणत्या, 9 असलं पाहिजे त्यामध्ये गुणाकारामध्ये, अशा संख्यांचं आपण काय काढू शकतो? उत्तर काढू शकतो. समजलं सगळ्यांना? ठीक. आता याच्यामध्ये पुढे आपण जाऊन बघितलं तर याच प्रकारच्या गणितामध्ये आपल्याला कधी-कधी जो 9 आहे आणि जी दुसरी संख्या आहे, या दोघांमध्ये 9 हा अंक कमी वेळा येतो. मग त्यावेळेस आपल्याला काय करायचंय हे पाहायचं आहे. बघा आता इथं आपण जर बघितलं 683 गुणिले 99. एक कमी केलं, किती आलं? 682. बघा एक कमी केलं, किती आलं? 682. इथं 2 लाईन मारून घेतल्या. सगळ्यांना इथपर्यंत समजलं असेल. समजलं? ठीक. आता 9 मधून 2 गेलं. बघा 9 मधून किती गेलं? 2 गेलं. 9 मधून 2 गेल्यानंतर राहिलं किती? 9 मधून 2 गेल्यानंतर राहिलं किती? तर 9 मधून 2 गेल्यानंतर राहतं आपल्याकडं 7. किती राहतं? 7. 9 मधून 8 गेलं, राहिलं किती? 1. आता या कंडिशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा. आपल्याला या कंडिशन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा 1 मिनिटं. ठीक. सॉरी, थोडासा आपल्याला वेट करावा लागला त्यासाठी. बरं, बघूया आपल्याला काय दिलेलं आहे इथं. तर या कंडिशन मध्ये बघा मी काय म्हणतोय, या कंडिशन मध्ये आपल्याला काय करायचं होतं, तर 9 मधून आपण 2 वजा केलं, 7 आलं. 9 मधून 8 वजा केलं, 1 आलं. आता मात्र आपल्याला हे 6 वजा करण्यासाठी घर उरलेलं नाही. मग आता घर उरलं नाही म्हणल्यानंतर काय केलं पाहिजे, तर त्याला 2 मधनं वजा केलं पाहिजे. बघा मी काय म्हणतोय, त्याला कशातनं वजा केलं पाहिजे? 2 मधून वजा केलं पाहिजे. 2 मधून वजा करता येत नाही म्हणून हातच्या घेतला, इथे राहिले 7, इथं आलं 12. 12तनं 6 गेलं, राहिलं किती रे? 6. याचा अर्थ आपलं उत्तर असेल हे 67 चे 67, हे 6 चे 6 आणि पुढचे 17, म्हणजे 67,617 हे आपलं उत्तर आलेलं असणार आहे. बघा मी काय म्हणतोय, समजतंय का? हे जर समजलं नसेल तर पुन्हा एकदा आपण बघूया काय सांगितलेलं इथं. बघा पुन्हा एकदा आपल्याला जे काही दिलेलं आहे ती संख्या 1 न कमी करून लिहिली, ती आली 682. त्यानंतर 9 किती होते? 2 9 होते, त्यासाठी 2 लाईन मारून घेतल्या. त्यानंतर 9 मधून 2 गेलं, राहिलं किती? 7. 9 मधून 8 गेलं, राहिलं किती? 1. आता या 6 ला वजा करण्यासाठी आपल्याकडं अंक किंवा मोकळी जागा शिल्लक नाही. मग काय करायचं, तर या 2 मधून त्या 6 ला वजा करायचं. या 6 ला 2 मधून वजा करत असताना ते वजाबाकी होत नाही. मग काय केलं, तर इथं राहिलं 7, इथं आलं 12. 12तून 6 गेलं, राहिलं किती? 6. म्हणजे याचा अर्थ आपलं उत्तर काय असेल बघा, 67,617. बघा किती सोप्या पद्धतीनं आपण याही प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे. समजलं सगळ्यांना? ठीक. याच पद्धतीनं आपल्याला बाकीच्या प्रश्नांची देखील उत्तर पाहायची आहेत. ते थोडं आपण पुसूया आणि एकदा लिहूया. काय उत्तर आहे बघा आपलं, 67,617. समजलं सगळ्यांना?
ठीक. आता पुढचा जो प्रश्न आहे, त्याचं देखील उत्तर आपल्याला याच पद्धतीनं काढायचं आहे. काय उत्तर आहे काय गणित आहे बघा 2876. 2876 याच्यातून एक कमी केलं, किती आलं? 2875. किती आलं? 2875. मला सांगा किती 9 आहेत? तर 3 9 आहेत. 3 9 1, 2 आणि 3 हे 3 9 घेतले. समजलं सगळ्यांना? ठीक. पुन्हा एकदा 9 मधून 5 गेलं, राहिलं 4. 9 मधून 7 गेलं, राहिलं 2. 9 मधून 8 गेलं, राहिलं 1. आता 2 हे 5 मधून वजा केलं पाहिजे. 2 5 मधून 2 गेलं, राहिलं 3. याचा अर्थ या 5च्या जागी फक्त किती आलं पाहिजे? 3 आलं पाहिजे. म्हणजे आपलं उत्तर असेल, इथं बघूया आपण 28,73,124. समजलं सगळ्यांना? बघा किती सोप्या पद्धतीनं आपण या प्रश्नांची उत्तरं काढलेली आहेत. सगळ्यांना या ट्रिक्स समजत असतील. जी काही मी ट्रिक्स सांगितली याची आपल्याला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ठीक. पुढे बघूया आपण 315 गुणिले 999. आता 315 गुणिले 999 या गणितामध्ये जे काही दिलेलं आहे त्यामध्ये संख्या दोन्ही ठिकाणी समान आहेत. त्यामुळे आपल्याला त्यांचा गुणाकार करणं जास्त अवघड नाहीये. 315 मधून 1 गेलं 314 आणि 1 2 3 0. 9 मधून 4 गेलं राहिलं 5. 9 मधून 1 गेलं राहिलं 8. 9 मधून 3 गेलं राहिलं 6. बघा या पद्धतीनं त्यांचा गुणाकार आपण केलेला आहे. इथं आता खाली बघूया आपण काय दिलेलं आहे 15,232. एक कमी केलं किती आलं 15,231. बघा 15,232 मधून एक कमी केलं 15,231 आलं. 2 वेळा 9 आहे म्हणजे 2 शून्य आले, 2 डॅश आले. बरोबर आहे का? 9 मधून 1 गेलं 8 राहिलं. 9 मधून 3 गेलं 6 राहिलं. आता पुढं हे 2 अंक वजा केले, हे आपल्याला करायचे आहेत. मग आता 1 मधून 2 जात नाही, हातच्या घेतला पाहिजे. मग इथं राहिले 2, इथं आले 11. 11 मधून 2 गेलं, राहिले किती? 9. त्यानंतर पुढं आता आपल्याला काय करायचं आहे बघा, इथं जे आपण पाहिलं, इथं आहे 2. 2 मधून आपल्याला किती वजा केलं पाहिजे आता? बघा आत्ता आपण कोणती संख्या वजा केली ती पहिल्यांदा बघूया. बघा मी काय म्हटलं, या 2 संख्येमधून ह्या 2 ज्या संख्या आहेत त्या या 2 गेल्या. बरोबर आहे का? आता हे 2 या 1 मधून वजा करायचं होतं. या 1 मधून 2 वजा करता येत नाही. म्हणून आपण हातच्या घेतला. इथे राहिले 2 आणि आपण 11 मधून हे 2 वजा केलं. उत्तर आलं 9. आता आपल्याला वजा करण्यासाठी संख्या आहे 5. पण 5 हे 2 मधून वजा होत नाही. तिथं पुन्हा एकदा 1 मधून 1 हातच्या घेतला म्हणजे 12 मधून 5 गेलं, राहिलं 7. आता या कंडिशनमध्ये 1 मधून 1 गेलं, राहिलं 0. आता पुढं किती आहे बघा, पुढं आहे 15 राहिलेलं. म्हणजे आपलं उत्तर किती येते बघूया आपण. हे पुढचे 15, त्याच्यानंतर 0, त्यानंतर 7, 9, 6, 8. समजलं सगळ्यांना? या पद्धतीनं या संख्यांचं आपल्याला उत्तर काढायचं आहे. बघा 15,07,968 हे त्या संख्येचं उत्तर असणार आहे. समजलं सगळ्यांना? ठीक. आता इथं या संख्यांचा गुणाकार आपण दुसऱ्या पद्धतीने देखील करू शकतो. ती पद्धत कोणती आहे ती देखील आपण समजून घेऊया. आपण असं देखील म्हणू शकतो, जी काही संख्या आहे, बघा मी काय म्हणतोय, जी काही संख्या आहे 99 तिला मी 100 वजा 1 या पद्धतीने देखील म्हणू शकतो. मग आता या कंडिशन मध्ये मला सांगा, आपल्याला जर 15,232 आहे म्हणजे इथं मी लिहिलं 15,232, त्याच्यावरती किती शून्य असतील? 2 शून्य. आणि याच संख्येतून मला 15,232 वजा करायचं आहे. 15,232 वजा करायचं आहे. शून्यातनं 2 जात नाही. हातच्या घेतला शेजारी भिकारी, मग त्यानं मागितलं शेजारी, राहिले किती? आता इथं बघा, इथं राहिलं 1, इथं आले 9, इथं आले 10. 10तून 2 गेलं, राहिलं किती? 8. 9तून 3 गेलं, राहिलं किती? 6. 1तून 2 जात नाही, हातच्या घेतला, इथं राहिले 2, इथं आले 11. 11तून 2 गेलं, राहिलं किती? 9. त्यानंतर पुन्हा 2तून 5 जात नाही, इथं आलं 1, इथं आलं 12. 12तून 5 गेलं, राहिलं 7. 1तून 1 गेलं, राहिलं 0 आणि 15चे 15. बघा आपण तेच उत्तर इथं देखील काढलेलं आहे.
समजलं सगळ्यांना? याही पद्धतीनं आपण या संख्यांचा गुणाकार करू शकतो. समजलं सगळ्यांना? ठीक. दोन्ही पद्धतीपैकी जी कोणती आपल्याला बेस्ट वाटेल त्या पद्धतीनं आपल्याला ते गणित सॉल्व्ह करायचं आहे. आता आतापर्यंत आपण अशा संख्या बघितल्या ज्यांच्यामध्ये 9 होतं. बघा मी काय म्हणतोय, ज्यांच्यामध्ये 9 होतं. जर 9 नसेल तर काय करावं लागेल? तर त्या संख्यांचा गुणाकार आपल्याला कशा पद्धतीनं केला पाहिजे ते आपल्याला पाहायचंय. बघा मी काय म्हणतोय, ह्या ज्या संख्या आहेत, समजा 34 गुणिले 76 आहे. इथं मी 34 लिहिलं गुणिले 76 लिहिलं. मला सांगा यांचा गुणाकार आपण कसं करतो? तर या 6नं या दोघांना गुणा, परत 0 घ्या, परत या 7नं या दोघांना गुणा आणि त्यांची बेरीज करा. याच्यामध्ये आपला बराचसा वेळ निघून जातो आणि त्या कारणानं आपल्याला त्यांचा गुणाकार करायला आपल्याला बराच वेळ लागतो. बरोबर आहे का? आणि हा टाळण्यासाठी आपल्याला काय करायचंय ते आपण बघूया. याच्यामध्ये बघा मी काय म्हणतोय, याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा यांचा गुणाकार करायचा, म्हणजे मागच्या 2 संख्यांचा गुणाकार करायचा, परत त्यांचा तिरकस गुणाकार करायचा आणि पुन्हा त्यांच्या पहिल्या 2 संख्यांचा गुणाकार करायचा आहे. समजलं सगळ्यांना? किती मेथडमध्ये आपण गुणाकार केला? 4 मेथडमध्ये. प्रत्येकाचा गुणाकार मी इथं साईडला लिहून घेतो. बघा 6 गुणिले 4. पहिल्यांदा आपण काय केलं? 6 गुणिले 4, 6 चोक 24. त्यानंतर परत आपण काय केलं? 6 त्रिक 6 गुणिले 3, 6 त्रिक 18. त्यानंतर पुढं 7 गुणिले 4, 7 गुणिले 4, 7 चोक 28. त्यानंतर पुढं आपल्याला काय करायचं? या दोघांचा गुणाकार 7 त्रिक 21, 7 गुणिले 3, 7 त्रिक 21. या 4 ह्याच्यामध्ये आपल्याला त्यांचा गुणाकार करायचा आहे. समजलं सगळ्यांना? ठीक. आता मांडणी करत असताना कशा पद्धतीने त्यांची मांडणी करायची ते आपण बघून घेऊया. बघा या पद्धतीने आपण गुणाकार करणार आहे ते सगळ्यांना समजलेलं आहे. आता गणित काय होतं? 34 गुणिले 76. मग आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी काय म्हणलं तुम्हाला, या दोघांचा गुणाकार 6 चोक 24 आलेला आहे. 24 मधलं 4 हातच्याला आले 2. त्यानंतर 7 चोक 28 अधिक 6 त्रिक 18. 28 आणि 2 30 आणि 18 48. 48 च 8 हातच्याला आले 4. त्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचंय बघा, या दोघांचा गुणाकार 7 त्रिक 21 आणि हातच्याचे 4. 21 आणि 4 किती झाले? 25. म्हणजे याचा अर्थ आपलं उत्तर असेल 2584. बघा किती सोप्या पद्धतीनं या देखील संख्यांचं आपण उत्तर काढलेलं आहे. सगळ्यांना हे समजलं असेल. 4 स्टेप मध्ये आपल्याला गुणाकार करून या संख्यांचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. याच पद्धतीनं आपल्याला पाहायचं आहे 55 गुणिले 87. बघा मी इथं लिहितो 55 गुणिले 87. मग आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोणाचा गुणाकार येईल? या दोघांचा. 7 5 35 हातच्याला आले 3. त्यानंतर परत 7 5 35 हे 35 घेतलं. त्यानंतर अधिक 7 8 पंचे 40 हे 40 घेतलं. सगळ्यांना समजलं? ठीक. 35 आणि 3 38, 38 आणि 40 78, 78 चे 8 हातच्याला आले 7. बघा याच्यानंतर आपल्याला काय करायचं? या दोघांचा गुणाकार 8 पंचे 40, 40 आणि 7 किती आलं रे? 47. म्हणजे उत्तर असेल 4785. बघा किती सोप्या पद्धतीनं याही संख्यांचा आपण गुणाकार केलेला आहे. त्यानंतर पुढं आपल्याला ज्या काही संख्या दिलेत त्यांचा देखील गुणाकार करून बघूया. इथं आहे 83 गुणिले 79. मग आता 83 गुणिले 79 बघा किती येते? या संख्यांचा गुणाकार करत असताना सगळ्यात पहिल्यांदा या दोघांचा गुणाकार 9 त्रिक 27, 27 चे 7 हातच्याला आले 2. त्यानंतर पुन्हा यांचा गुणाकार आणि यांचा गुणाकार 7 त्रिक 21 अधिक 21 अधिक 8 9 72 हे आलं 72. समजलं सगळ्यांना? ठीक. आता याच्यामध्ये यांचा गुणाकार करताना आपल्याला नक्कीच थोडेफार अवघड जाणार आहे. पण त्याच्यासाठी मी तुम्हाला पहिलं लेक्चर आपलं घेतलं होतं. तर तिथं काय करायचंय ते बघूया आपण. आता बघा इथं 7 आहे म्हणजे 70 आणि हे 20. 70 आणि 20
किती झाले 90. आता याच्यामध्ये 2 1 3 आणि 2 5 90 आणि 5 किती झाले 95. याचा अर्थ याची बेरीज आपल्याला किती आली बघा 95. 95 चे 5 हातच्याला आले 9. त्यानंतर पुढं 7 8 56 56 आणि 9 किती झाले 65. याचा अर्थ आपलं त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 6557. बघा याच पद्धतीनं तुम्ही मला 64 गुणिले 47 या प्रश्नाचं उत्तर काढून कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आणि ही जी आपली सिरीज चालू आहे या पूर्ण सिरीज मध्ये मी तुम्हाला बेसिक पासून जे काही आहे ते सगळं सांगत आहे किंवा ते आपल्याला कशा पद्धतीनं सोप्यात सोप्या पद्धतीनं आपण त्या प्रश्नांची उत्तरं काढू शकतो जेणेकरून आपल्याला पेपरमध्ये लागणारा वेळ कमी लागला पाहिजे. बघा लक्षात ठेवा आपल्याला गणितामध्ये गणित सोडवण्यापेक्षा गणितामध्ये त्याचं कॅल्क्युलेशन करायला जास्त वेळ लागत असतो आणि तो टाळण्यासाठी मी ही जी काही लेक्चर आता घेतलेली आहेत 5-6 ही सगळी लेक्चर त्या अनुषंगानं घेतलेली आहेत आणि ती आपल्याला गरजेची आहेत. समजतंय सगळ्यांना? ठीक. मग आता दुसरी गोष्ट बघा याच आपल्याला हे फक्त बेसिक आहे. या बेसिक मध्ये आम्ही मराठीचा असेल, गणिताचा असेल, आम्ही फक्त काही बेसिक गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपला जो कोर्स आहे तो येत्या 2 दिवसामध्ये चालू होतोय आणि त्या कोर्समध्ये आपल्याला गणित बुद्धिमत्ता आणि मराठी हे विषय अवेलेबल होणार आहेत. फक्त गणिताचं लेक्चर करायचं असेल तर त्याच्यासाठी देखील आपल्याला कोर्स आहे आणि फक्त स्पेशल मराठीची बॅच करायची असेल तर त्याच्यासाठी देखील आपल्या ऍप्लिकेशन वरती आपल्याला कोर्स अवेलेबल होणार आहेत. मग आता याच्यामध्ये आपण जर बघायला गेलं तर विद्यारत्न एज्युटेक हा आपला जो आपले जे ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशन वरती आपल्याला या कोर्सची माहिती मिळणार आहे. आपण त्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून ठेवायचं आहे. सोबतच आमचा जो YouTube चॅनल आहे याच्यावरती तुम्ही हे जे लेक्चर पाहत आहात ते समजत असतील तर आपल्या मित्रांना ते शेअर करायचे आहेत. त्यासोबत त्याला शेअर करा, लाईक करा, त्यासोबत सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना याच्याबद्दल नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करा. समजतंय सगळ्यांना? ठीक. थँक यू.